तर फ्रेंड ह्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे ट्रेडिंग विथ प्रसाद शिंदेमध्ये. जर का तुम्ही चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर डेफिनेटली चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बिकॉज येणाऱ्या डेमध्ये असेच नवीन-नवीन जे पण अपडेट असतील, व्हिडिओज असतील, ती इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यात मदत होऊ शकते. तर कोणती तर इव्हेंट होता फ्रायडेच्या दिवशी मार्केटमध्ये जर का आपण बघायला गेलो, तर एकदम मस्तपैकी रॅली आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळाली होती आणि त्याचं जे इम्पॅक्ट आहे, जर का आपण इथं बघायला गेलो एकदम स्ट्राँग कॅन्डल त्याच्यामध्ये निफ्टीमध्ये तयार झाली. तर हे त्याचं कारण काय आहे? मार्केटमध्ये ही जी मोमेंटम आहे, काय मार्केटमध्ये मोमेंटम कंटिन्यू राहणार आहे का मार्केटमध्ये परत आपल्याला रिव्हर्सल बघायला भेटणार आहे? त्याच्या आधी आपण न्यूज काय आहे, ती पण न्यूज आपण बघून घेऊया. जे की आपली आर-बी-आय मॉनिटरिंग पॉलिसी आपली झालेली आहे. तर आर-बी-आय मॉनिटरिंग पॉलिसीमध्ये असे कोणते इव्हेंट्स होते, अशा कोणत्या गोष्टी डिस्कशन झालेत, ज्याचा फायदा कुठल्या सेक्टरला होऊ शकतो आणि त्याच्यामुळं काय मार्केटमध्ये बेनिफिट होऊ शकते. तर स्टेप बाय स्टेप आपण ह्या व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी कव्हर करायचा प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओ ओन्ली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी आहे. व्हिडिओ जर का तुम्हाला कुठं पण आवडला, तर डेफिनेटली लाईक करू शकता. बिकॉज त्यातूनच आम्हाला थोडंसं मोटिव्हेशन होऊ शकतं. चला तर आपण स्टार्ट करू. आर-बी-आय मॉनिटरिंग पॉलिसी जी झाली, तर त्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टीवरती फोकस होता. पहिल्यांदा एक्स्पेक्टेशन होतं, की मार्केटमध्ये जो रेट कट आहे, तो रेट कट मे बी याच्यामध्ये त्यांनी ते लोकं मे बी 0.25 बेसिसचा रेट कट करतील असं एक्स्पेक्टेशन होतं बऱ्यापैकी. बट झालं उलटं. त्याच्यामध्ये जे एक्स्पेक्टेशन होतं, की 25% ने रेट कट त्यांनी करतील. बट रेट कट त्यांनी डायरेक्टली 0.50 बेसिसचा केला. म्हणजे काय, की अर्धा टक्का तुमचे जे लोन्स असतील, ओके, जुने जर का कुठले लोन्स-बिन्स असतील, तर ते अर्ध्या टक्क्याने कमी होतील किंवा नवीन लोन जे भेटणार आहे, ते आपल्याला अर्ध्या टक्क्याने डिस्काउंटला भेटणार आहे. ओके. आता ह्या गोष्टीचा काय फायदा, काय तोटा ते आपण थोडक्यात जर का बघायचा प्रयत्न करूया. समजा आता आपण एक सपोज आपण एक अझ्युम करूया, की सपोज आपण पहिल्यांदा सपोज आपला इंटरेस्ट रेट आहे सपोज 10%. ओके. तर लोन जर का 10% असतील आणि जर का कोणतं कॉमन म्हणजे कोणतं पब्लिक असेल त्याला वाटत असेल, की बाबा आपल्याला लोन पाहिजेल आहे, बट आत्ताचा रेट जास्त आहे. तर हे जर का लोन जर का डायरेक्टली अर्ध्या टक्क्याने कमी झाला म्हणजे सपोज 9.50 न जर का लोन झाला, ओके, 9.5 किंवा 9.50 न जर का लोन झाला, तर तेवढंच त्याचं काय झालं बेनिफिट झाला, तेवढेच त्याचे पैसे वाचले. ओके. तर हा एक बेनिफिट झाला आणि पहिल्यांदा जो एफ-डीचा रेट होता, ओके, फिक्स्ड डिपॉझिटचा रेट होता. समजा तो फिक्स्ड डिपॉझिट रेट आहे सपोज 7% किंवा 6%, तर हा पण अर्ध्या टक्क्याने कमी होणार आहे. बिकॉज ह्याच्यामध्ये पण काय होणार आहे, इंटरेस्ट रेट कमी झाले, तर ह्याचा पण एफ-डीला तोटा होतोय. ओके. तर इंटरेस्ट रेट कमी झाल्यामुळं प्लॅनिंग त्याच्यामध्ये असं पण होऊ शकतंय, की बऱ्यापैकी ते जे पैसे असतील स्टॉक मार्केटमध्ये कन्व्हर्ट होऊ शकतील. ओके. कारण की फिक्स्ड डिपॉझिटला जर का इंटरेस्ट रेट कमी झाला, तर ऑटोमॅटिकली जो पैसा असतो असं कन्सिडर केलं जातं, की बऱ्यापैकी ते वेगवेगळ्या ॲसेट क्लासमध्ये मग म्युच्युअल फंड असतील, स्टॉक मार्केट असेल, गोल्ड, सिल्व्हर असे वेगळ्या ॲसेट क्लासमध्ये तो मनी डायव्हर्ट व्हायचा प्रयत्न होत असतोय. ओके. तर सिंपल गोष्टीमध्ये जर का आपण बघायला गेलो, तर लोनचे जे रेट आहेत ते कमी होणार. आता त्याचा फायदा कुणाकुणाला होणार? तर सिंपल भाषेमध्ये जर का आपण बघायला गेलो, जर का आपला जर का आपण जी-डी-पीचा जर का फॉर्म्युला बघायला गेलो, ओके, जी-डी-पी, ओके. तर जी-डी-पीमध्ये काय असतं, तर जी-डी-पीमध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे एक्सपोर्ट किती होतोय किंवा त्याच्यामध्ये आपलं जे कन्झ्युम किती व्हायला लागलाय, गव्हर्नमेंट स्पेंड किती व्हायला, तर त्यातला जो कन्झ्युम म्हणजे कन्झ्युमर जेवढा खर्च करणार, ओके, जेवढं जास्त प्रमाणामध्ये रिटेल पब्लिक ह्याच्यामध्ये स्पेंड करणार, खर्च करणार, तेवढंच ह्याच्यामध्ये कुणाला कंपन्यांना बेनिफिट होणार. कंपन्यांना जर का चांगला त्यांचा सेल झाला, त्यांचा जर का प्रॉफिट चांगला झाला, बाय डिफॉल्ट त्याचं जे मार्केट आहे किंवा ते जे कंपनीचे जे पण शेअरची प्राईस आहे, ती मोमेंटम करायला स्टार्ट होणार. ओके. तर इनडायरेक्टली जी-डी-पी बूस्ट करण्यात खूप प्रमाणामध्ये इंटरेस्ट रेटचा रोल असतोय आणि इंटरेस्ट रेट जर का कमी झाले, तर त्याच्यामध्ये लोन्स कमी भेटले. लोन कमी झाले, तर मे बी होम लोन असतील किंवा कार असतील किंवा जे पण गोष्टी पब्लिकला घ्यायच्या होत्या, त्या सुरुवातीला महागात वाटत असतील आणि ई-एम-आयज त्यांचे कमी होतील. त्याच्यामुळे बाय डिफॉल्ट त्याच्यामध्ये आता कन्झ्युमर स्पेंडिंग होऊ शकते आणि तिथून आपलं जी-डी-पी पण इम्प्रूव्ह होऊ शकते. ओके. तर हा पण त्याच्या मागचा रोल असू शकतो आणि त्याच्यामुळं त्याचा बेनिफिट इनडायरेक्टली पूर्ण आपल्या सायकलला होणार, म्हणजे पूर्ण आपल्या मार्केटला होणार. कशाप्रकारे होणार? कारण की लोकांना जर का हातात पैसे आले, तर ते लोकं खर्च करायला बघतील. म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी खरेदी करण्यात बघतील. ओके, होम होम लोन असेल किंवा होम असेल, घर असेल, गाडी असेल, ओके, तर त्याच्यामध्ये ते पैसे जाऊ शकतील. मग त्याच कंपन्यांना त्याचा बेनिफिट पण होऊ शकतोय. मग जर का तुम्ही बघायला गेला फ्रायडेच्या दिवशी, तर असे सेक्टर ज्याच्यामध्ये डायरेक्टली मूव्हमेंट आली, ज्याच्यामध्ये डायरेक्टली गेन आली, ओके. टॉप गेनरचे जेवढे पण शेअर्स आहेत, ओके.
तर तिथं तुम्ही बघू शकता डायरेक्ट त्याचा रिफ्लेक्शन बघायला भेटलं. ओके. म्हणजे जर का तुम्ही ह्याच्यामध्ये होम फायनान्सचे शेअर्स बघितला किंवा त्याच्यामध्ये होम आता घर आहे, सपोज याचं हे घर आहे. तर हे घर कशा-कशाने तयार होणार? त्यासाठी कुठले-कुठले रॉ मटेरियल लागते. तर त्यांचे जर का तुम्ही कंपनीचे शेअर्स जर का बघितला, तर तिथं पण तुम्हाला फ्रायडेच्या दिवशी मोमेंटम बघायला भेटलंय. ओके. तर बिलकुल पण बाय किंवा सेल नाही आहे. असं नाही की बाबा तेच शेअर्स घेऊन बाय किंवा सेल करा. एक कन्सेप्ट तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय, कशाप्रकारे मार्केट रिएक्ट करते. का मार्केट इन्फ्लेशन रेट कमी झाला किंवा इन्फ्लेशन इंटरेस्ट रेट कमी झाला त्याच्यामुळे मार्केटमध्ये एवढं काय वेगळं झालं? ओके. तर पहिली गोष्ट ही झाली, की रेट कट जो एक्स्पेक्टेड होता 0.25 बेसिसचा तिथून तो 0.50 बेसिसला म्हणजे अर्ध्या टक्क्याने वाढवला. ही एक चांगली गोष्ट झाली आणि ह्याच्यापेक्षा चांगली ओके. ही तर चांगली गोष्टच आहे. तर एवढं पण मार्केट रिएक्ट का केलं? का अशी वन डायरेक्शन रॅली आपल्याला बघायला भेटली? तर ह्याच्यापेक्षा चांगली गोष्ट म्हणजे कोणती? तर त्याला बोलतो आपण ह्याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो, तर ह्याच्यामध्ये आहे सी-आर-आर. ओके. म्हणजे काय? तर पहिल्यांदा त्यांनी काय केले, रेपो रेटमध्ये 50 बेसिसचा रेपो रेट कट केला. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. ओके, ह्याच्यापर्यंत चांगला आहे. बट ह्याच्यानंतर जर का आपण बघायला गेलो, तर सी-आर-आर पण त्यांनी 100 बेसिस पॉइंट डायरेक्टली 1% कट केला. पहिला तर 4% काहीतरी होता, तिथून डायरेक्टली 3% वरती आणला. म्हणजे काय? की जे बँक आहेत, ओके, जे बँक आहेत, अझ्युम करा की सपोज ही एक्स-वाय-झेड बँक आहे. तर ह्यांच्याकडे सपोज एक आपण अझ्युम करूया की 100 तर जास्त पैसे असतात, बट मी जस्ट एक्झाम्पलसाठी बोलतो, की ₹100 ओके. तर सुरुवातीला ह्या ₹100 वरती 4% म्हणजे सपोज ₹4 आर-बी-आयकडे स्टोअर करायला लागत होते. त्याच्यावरती त्यांना काही सुद्धा भेटत नव्हतं. तर आता त्यांनी काय केलंय ओके, आता त्यांनी काय केलंय, की 4% च्या ऐवजी 3%च तुम्ही आर-बी-आयकडे पैसे ठेवा. रिमेनिंग जे 1% आहे ना कॅश किंवा जे पैसे आहेत ना, ते डायरेक्टली तुम्ही यूज करू शकताय. म्हणजे काय इनडायरेक्टली इंजेक्ट झाला मार्केटमध्ये ती लिक्विडिटी येणार, तेवढे पैसे येणार आणि तेवढ्या प्रमाणामध्ये मार्केटमध्ये पैसे आल्यामुळं कितीतरी बिलियन पैसे मार्केटला येणार. त्याच्यामुळे त्याचा फायदा काय होणार आहे, तेवढेच लोन वाढतील किंवा बाकीच्या गोष्टीवरती ते खर्च होतील आणि तिथून आपली जी-डी-पी स्ट्राँग व्हायचा मदत होऊ शकते. इन्फ्लेशन कमी व्हायचा प्रयत्न होऊ शकतो, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळं मार्केटमध्ये एवढं चांगलं ह्याच्यामध्ये परफॉर्मन्स झाला, की मार्केटमध्ये एक चांगली मोमेंटम, चांगली रॅली आपल्याला बघायला भेटली आणि होपफुली ही रॅली जी आहे, ही अशीच आता जर का चांगल्या गोष्टी झाल्या असतील, ओके. तर एकदा का ह्याच्यामध्ये चांगल्या प्रकारात आपल्याला निफ्टीमध्ये असेल ब्रेकआउट चांगला भेटला, सस्टेन राहिला, तर आपल्याला चांगली गोष्ट आपलं जे इकॉनॉमी आहे, ही येणाऱ्या इयरसाठी ओके, अपकमिंग इयरसाठी त्यांचं असं म्हणणं आहे, की चांगल्या प्रकारे ग्रोथ होऊ शकते. ओके. आणि एक्स्पेक्टेड असं आहे त्यांचं, की बाबा 6.5 पेक्षा जी-डी-पी त्यांचं जे आहे, की जी-डी-पी त्याच्यापेक्षा वरती मेंटेन ठेवायचा त्यांचा हिशोब आहे आणि त्यानंतरनं त्यांचा जो त्यांनी ती गोष्ट बोलली, ज्यामध्ये एम-पी-सी पॉलिसीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्टॅन्स असतात. अक्युमुलेशन स्टॅन्सेस असतात, वेगवेगळे स्टॅन्स असतात. त्यामधला अक्युमुलेशन स्टॅन्स होता. तिथून त्यांनी न्यूट्रलला केला म्हणजे त्यांनी आता नंतरच्या डेजमध्ये त्यांनी चेक करतील, की कशाप्रकारे आपण ह्याचा आपल्याला म्हणजे इंटरेस्ट रेट आपण कमी केला ह्याचा मार्केटला फायदा व्हायला लागलाय. मार्केट इन द सेन्स स्टॉक मार्केट नाही. आपल्या पुरा इंडियाला फायदा व्हायला लागलाय का ह्याच्यामुळं इन्फ्लेशन डेंजरमध्ये जायला लागलंय. तर ह्या गोष्टीचा विचार करून ते न्यूट्रल स्टॅन्स ठेवलाय. म्हणजे येणाऱ्या डेजमध्ये परत रेट कट करायचा का नाही करायचा हे ते ते पूर्ण डेटावरती डिसिजन घेणार आहेत. ओके. तर त्यासाठी होता तो न्यूट्रल स्टॅन्स. बट ह्याच्यामध्ये एक्स्पेक्टेशन असंच आहे, की एवढ्या सगळ्या जर का चांगल्या गोष्टी झाल्या असतील, सी-आर-आर जो कट केला तो एकदम बेस्ट होता डिसिजन. ओके. आणि त्याच्यामुळे चांगल्या प्रकारात इकॉनॉमी आपली बूस्ट होऊ शकते आणि ह्याला मदत होऊ शकते आणि त्यानंतर इंटरेस्ट रेट जो की 25 बेसिसच्या ऐवजी डायरेक्टली 50 बेसिसला कट केला. तर ह्याच्यामुळे पण आपल्याला पुऱ्या इंडियन इकॉनॉमीला फायदा होऊ शकतोय. ओके. तर एकच गोष्ट होती, की बाबा आर-बी-आय मॉनिटरिंग पॉलिसी असेल, त्यानंतरनं कशा गोष्टी आपण बघायच्या किंवा त्याचा फायदा कसा होऊ शकतो. तर ह्याच्यामुळे मार्केटमध्ये एक बिंदास चांगल्या प्रकारात मला असं वाटतंय, की ह्याचा फायदा होऊ शकतोय. ओके. तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही कमेंट करू शकता. व्हिडिओ जर का आवडला असेल, तर डेफिनिटली लाईक करायला विसरू नका आणि चॅनल जर का तुम्ही पहिल्यांदा बघत असाल, तर डेफिनिटली चॅनलला सबस्क्राईब करा. बिकॉज असेच वेगवेगळे कंटेंट ह्याच्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करणार आहे. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय-बाय.